एका छोट्या गावाचं मोठं दुःख. रेल्वे स्टेशन आहे पण सुविधा नाहीत. वडवळ नागनाथच्या प्रवाशांची ही वेदना तुम्हीही ऐका. नमस्कार, मी पवन हनुमंते आणि आपण पाहताय न्यूज कट्टा एक्सप्रेस. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण इथे मिळतात ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या सर्वात अगोदर. पाहूयात आता सविस्तर बातमी. वडवळ नागनाथ रेल्वे स्थानकावर गेल्या अनेक वर्षापासून कोणत्याही मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत. पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे विशेषतः या उन्हाळ्यात प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे. तहानलेले प्रवासी गाडीची वाट पाहत उभे असतात. ही स्थिती खरोखरच वेदनादायक आहे. यासोबतच स्थानकावर निवाऱ्याची कोणतीही सोय नसल्याने कडक उन्हात किंवा पावसात प्रवाशांना उघड्यावरच थांबावं लागतं. प्लॅटफॉर्मची उंची कमी असल्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांना रेल्वे चढताना अडचणी येतात. काही वेळा तर हे धोकादायकही ठरतं. दररोज प्रवास करणाऱ्या या लोकांची काय चूक आहे? फक्त एवढीच अपेक्षा, थोडं पाणी, थोडी सावली आणि सुरक्षित प्रवास. स्थानिक नागरिक आणि प्रवाशांची एकच विनंती आहे, रेल्वे प्रशासनाने या समस्येकडे तात्काळ लक्ष द्यावं. वडवळ नागनाथ रेल्वे स्थानकावर पिण्याचं पाणी, निवारा आणि प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्याची सोय लवकरात लवकर करावी. हीच अपेक्षा आणि हीच मागणी. येऊन बसला तर 12च्या वर झालं. पाणी कुठं आहे आता प्यायला? आसरा कुठं आहे राहायला? हा? कसं करा म्हाताऱ्या माणसानं? का जायला जवळ आहे का काय आहे? इथं उन्हामध्ये बसायला तुम्हाला काय? पुन्हा तकलीफ किती आहे आम्हाला? हं. हा तर नाही दुसरे. सकाळी किती वाजता आला? 10:30ला. 10:30ला. हा, पाणी पिणं पिलं नाही तुम्हाला इथं? कुठलं पाणी? हं. काहीच नाही. कसला तपत इथं का करा म्हणतो? हं. आणून देणार कोणा इथं? का जवळ हापसा आहे का काही नळ आहे का काय? काहीच नाही. काय उगा टेसन म्हणलं तर टेसन, त्या टेशनात काहीच नाही. मग का करा टेशन म्हणून नेलं? सुविधाच नाही आपली. हं, म्हाताऱ्या माणसाचा अवघड आहे. लय अवघड आहे. दिसना डोळ्याला, पुण्या टायमाला कसं जावं? मी वडवळ नागनाथचा रहिवासी असून माझं नाव गंगाधर बळीराम वाघमारे. मी आज या ठिकाणी रेल्वे स्टेशनमध्ये थांबलो असता. या ठिकाणी भरपूर ऊन आहे, बसण्यासाठी शेड नाही, पाण्याची सुविधा नाही, परिसर खूप मोठा आहे आणि गावातील लोकसंख्या 15,000 असून आजूबाजूचे खेडेवाडी, कडबडी असे अनेक खेडे असून इथं पॅसेंजरला बसण्याची कसली सोय नाही. कृपावंत साहेबांनी आम्हाला एवढी सोय करून द्यावी. मागील 10-20 वर्षापासून खासदार आले, सगळेच आले, त्यांनी दत्तक घेतले, तरीही अद्याप काम झालेलं नाही. तरी माझी कळकळीची विनंती आहे की तुम्ही एवढी पाण्याची सोय, लाईट आणि बसण्याचं शेड पाहावं. आणि तुमची काय मागणी आहे? दुसरं आम्हाला एवढी सुविधा प्रवाशाची झाली तर शांत आहे आम्हाला, कारण फार उन्हाळा आहे, कडक उन्हाळा आहे. उन्हामुळे. तुमच्या गावची लोकसंख्या किती आहे? 15,000. आमच्या गावचेच असून आजूबाजूचे देखील खेड्याचे परिसर. मी आता उदगीरसाठी निघालोय. वडवळ नागनाथ स्टेशनवर थांबलेला आहे. इथं सावली नाही, पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था नाही, काय इथं बोर नाही चालू, आणखी पॅसेंजर भरपूर आहे. इथं 1 घंटा झाला लेट झाली आहे गाडी. आसरा नाही, इथं सावली नाही. किती वर्षापासून आहे? हे असं बरेच दिवस झालं असंच चालू आहे. हं. इथं काही कुठली सुविधा नाही, काही नाही. 15,000 लोकसंख्येचं आमचे वडवळ नागनाथचं गाव आहे. हं. रोज 200-300 पॅसेंजर जा ये करतात. हं. त्यांना थांबायला जागा नाही, पाण्याची सोय नाही. असं ते म्हणून म्हणण्यात आपली यात्रेकरूचं संजीवनी संजीवनी बेटाची यात्रा ते सप्टेंबरमध्ये राहते. हं. तेव्हा पण भरपूर पॅसेंजर येतात जातात. त्यांना बसायचे पावसाळ्यामध्ये देखील व्यवस्था नाही, काही त्यांना पाण्याची व्यवस्था नाही. माझे खासदार सुनील गायकवाडने दत्तक घेतलं होतं ना स्टेशन मागं. हा, मग असे किती बी खासदार आले, किती बी दत्तक घेतली, अजून काही झालं नाही. तर जशाच तसं आहे, वरचेवर डबगायला चिवलं आलंय वडवळ नागनाथचं स्टेशन. संध्याकाळी संभाजीनगर हैदराबाद गाडी आहे आम्हाला. त्या गाडीला आम्हाला इथं काही लाईटची व्यवस्था नाही, ना पाणी नाही, ना आसरा नाही. कसं कुठं थांबायचं? लहान लहान लेकरं बाळं येतात, काही सिक्युरिटी नाही इथं. कसं हां, वरी काही पत्राचं शेड नाही, ना काही नाही, कुठलीच सुविधा नाही वडवळच्या स्टेशनवर. असे बरेच दिवस झाले चालू आहे. तुमची काय मागणी आहे? काय मागणी? आता इथं पाणी हो, बोरिंग हवं, शेड हवं, लाईटिंग हवं. हेच राहते. पॅसेंजरला दुसरी काय गरज राहणार आहे?
ही बातमी जास्तीत जास्त शेअर करा, कारण आवाज पोहोचला तरच बदल होईल. अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आता सबस्क्राईब करा न्यूज कट्टा एक्सप्रेस.